एवढी खायची वाट लागली ना जाम आणि टेन्शन नाही, एकदम परफेक्ट झाली शर्ट. नाही तर यावंच लागेल. एकदम दिवसभर मी फिरते या शर्टसाठी. बरं का पण सारखं बघायला ते खूप मोठी अशी लाईन असते. थंडी वाटते पण बाहेर पडलं की जाम ब्लू शर्ट भेटणं मुश्किल आहे. पण बघूया आता भेटली तर. फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. सो आजचा जो दिवस आपल्या सर्वांसाठी मस्त जाऊ दे. सो आता मी बसमध्ये आहे, मी निघालेली आहे वागळे इस्टेटला. पण झालं काय तर आज मला बरं वाटत नाही आहे, पण काम आहे तर जावं तर लागेलच. आणि त्यासाठीच मी चॉकलेट वगैरे खाल्लेलं आहे. कदाचित होऊ शकते मी काही खाऊन पिऊन नाही आली, त्यामुळे कदाचित होऊ शकतं बरं नाही वाटत आहे. सो चला, आज बरं पण नाही वाटत आहे जरा. आणि इथे हे लोकेशन खूप लांब आहे. मी जिथे उतरले बसमधून तिथून पण खूपच लांब आहे. आता चालत चालत मला जावं लागेल. मला वाटतं 15 ते 20 मिनटं तरी मला चालावं लागेल आता. चला, तिथे काय माझं 15-20 मिनटाचं काम आहे. मग तिथून घरी जाणार, परत सियाला सोडायचं, परत बायलसाठी असं उद्या काहीतरी तिचं ज्युरी की काय कसं काहीतरी आहे, तिच्यासाठी ते नेव्ही ब्लू कलरची शर्ट घ्यायची आहे. आता त्याच्यासाठी मला आता पूर्ण मार्केट फिरावं लागेल ठाण्याचा. मिळाली तर ठीक, नाहीतर झालं. चला. हां, ते बसनेच जाणार आता. बसच. चला, झालंय माझं काम आणि आता निघाले. घरी जाते. परत 4चा क्लास आहे सियाचा. पटापट लवकर पोहोचायला पाहिजे, म्हणजे थोडंसं आपलं आराम तर करायला मिळणार नाही, पण अर्धा तास तरी ॲटलीस्ट नाही का. 3:30ला लगेच निघावं लागेल. आता वाजले 2. सगळे या साईडला ना अशा कंपन्या आहेत बघा, मोठमोठ्या. तिकडे पण हॉकिन्स फॅक्टरी आहे, कुकर. तिकडे पुढे गेलं की थोडंसं असं आहे सगळं. इथे मुलुंडला चालली आता. स्टेशनला उतरले तर म्हटलं इथे ना मार्केट आहे बिलकुल स्टेशनच्या बाजूलाच. म्हटलं चला एक राऊंड मारून बघूया, कारण नेव्ही ब्लू शर्ट भेटणं मुश्किल आहे. पण बघूया आता भेटली तर बाय चान्स खूपच चांगलं होईल. सो इथे बघेन, मग नंतर सियाला जर इथे नाहीच मिळाली तर मग सियाला जेव्हा ठाण्याला सोडेन तिकडे बघेन. तर भेटू दे कुठेतरी 2 पैकी. नेवी ब्लू कलर का है क्या शर्ट? नेवी ब्लू कलर. खूप फिरते आहे, चालत चालत खूप पुढे आली आहे. बघू आता भेटते का. असं हे करून नाही, तिला प्रॉपर नेव्ही ब्लू पाहिजे आहे. ती नाहीच बोलली ना. नाही भेटणार का. बघा वाईल्ड कॅट मध्ये आलेली आणि आता तिथे पण नाही मिळालं. तर बघू आता दुसरीकडे कुठे मिळेल तर. किती फिरू आता. तिकडे सियाचा पण टाइम होतोय. सगळे कलर भेटतात पण तर नेव्ही ब्लूच कलर नाही भेटत आहे. संपूर्ण मार्केट फिरली इथे आता मुलुंडला, पण काही भेटला नाही. आपलं शर्ट नेव्ही ब्लू कलरचा. असे वेगवेगळेच कलर मिळत होते, पण ते तोच कलर नेमका भेटत नव्हता. तर आता मग मी सांगितलं, पायलला मी व्हिडिओ कॉल केला. पायलने पण सांगितलं की मम्मी उद्याचं पोस्टपोन झालं आहे, 20 तारखेला आहे. तर मग त्यांना आता सांगितलं की तुम्ही घेऊन आणून ठेवा, म्हणजे 19 तारखेला मी येऊन घेऊन जाईल. तर ते ठीक आहे बोलले. आता चला, म्हणजे आहे थोडेसे 2-3 दिवस बाकी अजून. चला मग बघू तेव्हा येऊन आणि घेऊन. नाहीतर मग ठाण्याला वगैरे भेटला तर तिथे बघेन. मेथी घेतली. पालक कशी आहे? 10 का 2 ना. गरम होते ना दिवसभर. या गरमीमुळे ना असं थकल्यासारखं होतं पहिले.
आणि आता इकडे खूप फिरत होते, म्हणजे बसली मी तिथे बराच वेळ तिच्या सोबत आणि मग नंतर मग इकडे आली आणि थोडं मेडिकलमध्ये काम होतं जरा, ते पण घेतलं. आणि आता इथे स्वाद बिर्याणी आहे, तिथून म्हटलं चला काहीतरी घेऊया. पायल पण घरी आली असेल, तसं तर मी केलं आहे सगळंच आहे घरामध्ये, पण मी नेहमी जाता येता बघायची. इथून शूटला जेव्हा जायची ना, बसने वगैरे जायची, प्रवास करायची, त्यावेळेला मी सारखं बघायची. इथे खूप मोठी अशी लाईन असते इथे ह्या बिर्याणीसाठी. म्हटलं बघूया, थोडीशीच घेऊया, जास्त नको, एक प्लेटच बघूया कसं असतं काय असतं. आता आलीच आहे इकडे तर मग सारखं इकडे येणं पण होत नाही. तलावपाडीच्या इकडे आली आहे बघा, हे बघा इकडे तलावपाडी आहे बघत असणार, आणि इथे हे स्वाद बिर्याणी आहे अपोजिट त्याच्या. चला बघूया. ये हैदराबादी और बस ये दो ही है क्या? ये तंदूर बिर्याणी. टेस्ट दाखवायला सांगितलं, दोन्हीची एक चम्मच टेस्ट करून बघते, मग कोणती चांगली वाटेल ती घेते. इतना सारा दिया, थोड़ा ही टेस्ट करने को दो. चम्मच नाही क्या? मस्त आहे, दोन्ही पण बिर्याणी मस्त आहेत, टेस्टला एकदम भारी. पण मी हैदराबादी घेतली आता. असं कोण देत नाही टेस्ट करायला, पण याने दिलंय आणि मी पण पहिल्यांदाच मागितले. पण खरंच दोन्ही पण मस्त होत्या बिर्याणी. घेतली पायलसाठी. आज गुरुवार आहे बरं का, पण चालेल आम्हाला, काही हरकत नाही, आम्ही खातो. पायलसाठी आणि मी पण दोघी खाऊ आता आम्ही. इथे आता गावदेवीच्या इथे आली, आता पायलसाठी शर्ट बघते. मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर मग घरी जाईन वापस. बघू इकडे आहे दुकान वगैरे हे. हो जाएगा. फायनली मला शर्ट मिळाला इथे गावदेवीला. मला माहीतच होतं इथे गावदेवी मार्केटमध्ये मिळेल. नेव्ही ब्लू हे बघा. आणि तिला एकदम व्हिडिओ कॉल केला पायलला, एकदम पायलने सांगितलं एकदम परफेक्ट आहे. सो तिच्या साईजचा पण मिळाला. सो चला फायनली झालं डन. थँक्यू. चला फायनली डन. आणि प्राईस पण कमी करून दिली. त्यांना असंच बोलली फक्त मी दिवसभर मी फिरते या शर्टसाठी, तर त्यांनी 250 रुपयाला दिलं. पहिले 280 बोलले, नाही रहने दो मॅडम के लिए 250 कर दो. असं झालंय. चला मला वाटत होतं गावदेवीला आल्यावर नक्की भेटेलच कदाचित, शेवटी तेच झालं. सो चला झालं आता डन. टेन्शन नाही, एकदम परफेक्ट झाली शर्ट. कुठलीच म्हणजे असं लाईट ब्लू नाही किंवा डार्क नाही, एकदम परफेक्ट. सो चला आता घरी जाते, मस्त बिर्याणी खाऊ आता आम्ही. गुरुवार. चला पायल पण निघाली आता कॉलेजमधून. तिला कॉल केला, म्हटलं ये लवकर. चला आली घरी आणि जाम थकली आता मी. तुम्हाला बघून पण वाटत पण असेल चेहऱ्यावरून, जाम थकली. दिवसभर नुसती फिरते फिरते फिरते. आणि परत मी अजून नाही का तर आता पायलसाठी थांबणार होते यायला आपल्या स्टेशनला, पण पायल बोलली मम्मी नको थांबू, तू जा, मला उशीर आहे. आणि आता आल्याच्या नंतर बराच उशिराने आले ते. आणि तिच्यासाठी मी थांबली, मला भूक लागली आहे, तिच्यासाठी मी थांबली बिर्याणी खायची. बघा बिर्याणी तशीच ठेवली आहे. आता आम्ही खाऊ दोघी पण. सियाला तर काय मी टिफिनला बरंच काय काय दिलं, तर आता तिला काही ठेवायची गरज नाही होत असे वायल. मग आता आम्ही दोघी खाऊन घेतो, भूक लागली आहे खूप. आणि परत जाम थकली. हिच्या शर्टसाठी एवढी फिरली, तुम्ही बघितलंच, खूप फिरली. तरी बरंच मी दाखवलं पण नाही, एवढी फिरली ना अक्षरशः वेदा. शेवटी गावदेवीला गेली ना गेली, बरोबर तिथेच भेटलं. मला माहित होतं तिथे भेटेल. आणि मस्त 250 रुपयाला दिली त्याने, माहिती आहे का. 300 रुपये किंमत सांगितली आणि त्याने देऊन टाकले लगेच. चला बरं झालं. आणि एकदम परफेक्ट पण भेटली, मस्त. मग आता ती पण मेहनत करते, मी पण मेहनत करते. तिला समजतं सगळं. तिचं काय काय झालं कॉलेजमध्ये ते पण सांग. मला सगळं सांगत होती. आम्हाला दिवस होता ना, इतका हेक्टिक दिवस. म्हणजे आम्ही स्टडी टूरला गेलो ना, त्या स्टडी टूर मध्ये आम्ही काय काय स्टडी केलं, तिकडचं नेचर, कल्चर, तिकडचं आर्किटेक्चर, म्हणजे सगळं ओव्हरऑल सगळं म्हणजे स्टडी करतो. मग त्याचं ड्राफ्टिंग सगळं आम्हाला एक एक्झिबिशन तयार करावं लागतं. मग त्याचे स्केचेस अख्खा क्लास मिळून आम्ही सगळं ते एक एक्झिबिशन हेल्ड करतो. तर ते त्याचे पैसे भरलेले ना मागे. तर आता ते स्केचेस केले आम्ही. आता 3 मॉडेल बनवणार आहे, एवढे मोठे मोठे एकदम. आणि आता ते स्केच केलेले ते कसे स्केच माझे 2 डिस्प्लेला पण लागले आहेत, एक्झिबिशनच्या डिस्प्लेला. आम्हाला लगेच व्हॉट्सअपला टाकलं सगळ्याला. आणि म्हणजे आता ते सगळे घेतले ना, मग आता फोटो नको
एकदम खुश झालो आम्ही पण आणि ही पण मस्त एक्साइटेड होऊन चांगलं वाटतं जरा आपली मुलगी काहीतरी करते चांगलं करते. आता ती एवढी मेहनत घेते म्हटल्यावर आता तिच्यासाठी आम्हाला पण मेहनत घ्यावीच लागेल ना. असे जमिनीवर बसून सगळे कटिंग वगैरे करत होतो सगळं. आज खूप हेक्टिक दिवस गेला. पूर्ण दिवसभर आम्ही क्लासरूम मध्ये होतो. माझा पण दिवसभर एवढूस फटकन गेलो आणि फटकन आलो. टाइमपास करायला पण जरा टाइम नाही. मग मी कुठे आपलं माझं काम होतं तिकडे गेली, मग आली आणि मग हिचं फिरलं वगैरे इकडे मुलूनला, परत आली घरी आणि तसंच कसं मी म्हटलं पडीन जरा तरी, तर कुठे काय लगेच पटापट नाश्ता वगैरे काय 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 केलं लगेच आणि पटकन सियाचं टिफिन भरलं, पटापट तिला तयार केलं, लगेच सोडलं. असं म्हणजे एवढी घाई बऱ्याच गोष्टी. चला आता सगळं हे झालं पण जाम थकवा आलाय असं वाटतं आता पळावणी झोपावं. पण घरातली कामं आहेत, मशीन लावली आता आणि आता परत जेवणाचं वगैरे बघावं लागेल. तर चला आता खाऊन घे. खा चला भूक लागली तर. हे बघा बिर्याणी आता खाऊन घेतो. मस्त आहे बिर्याणी म्हणून मी नाही ते फेमस आहे ते. मी येता जाता नाही शपथ नाही मी येता जाता बघायची. अरे एवढी लाईन असायची ना. मी अक्षरशः माहिती आहे मी तिथेच टेस्ट केलं. तू नको टेन्शन घेऊ. तिथं त्यांनी टेस्ट करायला दिलं पहिला. बघा नंबर आहे. बघा तुम्ही पण नक्की या. ऑलरेडी एवढी भूक लागलेली आणि बिर्याणी. मी तिथून यायची ना शूटला तर तिथे एवढी भल्ली मोठी लाईन. अरे बापरे संध्याकाळच्या वेळेला बघाल ना. तरी आता दुपार होती म्हणून एवढं नाही पण आतमध्ये तरी खातच होते आणि एवढी भल्ली मोठी लाईन ना. मी अक्षरशः शॉक व्हायची ते बघून की असं कसं एवढी लाईन कशी काय असते. एवढी का बिर्याणी स्पेशल आहे. पण खरंच शपथ सांगते एवढी बिर्याणी भारी आहे ना. खूप मस्त. म्हटलं एकदा घेऊनच बघावी. शेवटी त्या साईडला जाणं झालं आज माझं आणि मी घेऊन आली खास पायासाठी. चला आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही पण तिथून घेऊन या. बिलकुल तलाव पाणीच्या ऑपोजिटच आहे बिलकुल ते. सो तुम्हाला दाखवलं. सो चला आजचा दिवस असा होता आमचा सगळा हेक्टिक आणि खूप बिझी आणि मेहनतीचा पण. सो चला आजचा व्लॉग इथे सेंड करतो. बाय बाय. अंधेरीला आलेली सकाळीच म्हणजे मला वाटते 11:30ला काहीतरी पोहोचली. 9 वाजता निघाली घरातून आणि माझी अजिबात इच्छा नव्हती. मूळच नव्हता अजिबात यायचा. पण आता काय करणार काम आहे तर यावं तर लागेलच. मी खरं सांगते कालच एवढी पायाची वाट लागली ना जाम. आणि हे शिड्या उतरा चढा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे अजिबात इच्छा नव्हती. काल तर एवढं दिवसभर तुम्ही बघितलंच असेल कालच्या आपलं दिवसात एवढं फिरली ना. खूप फिरली तिच्या शर्टसाठी वगैरे म्हणून. त्यामुळे अजिबात इच्छाच नव्हती होती आज यायची. पण काय आता काम आहे तर यावंच लागेल. तर चला असं आहे. झालं काम वगैरे झालं आटपलं. आता चालली पण घरी. आता काही 2:15 वाजलेत. पटापट जाते घरी लवकर.